नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या महाराष्ट्र पोलीस भरती दररोज सराव सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 70वा भाग पाहत आहोत। यामध्ये आपण पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1487 T20 पुरुष वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे। या ठिकाणी पाहायचं आहे 2026चा T20 पुरुष वर्ल्ड कप आहे तो भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजित केला जाईल। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 वरील दोन्ही। यावर आणखी एक प्रश्न येतो की 2026च्या T20 पुरुष वर्ल्ड कप मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत। तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, 2026च्या या स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी होतील। प्रश्न क्रमांक 1488 खालील वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा। तिने मेहनत केली तेव्हा तिला यश मिळाले। या ठिकाणी पहा, उभयान्वी अव्यय कोणता आहे, तेव्हा। मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिलं वाक्य काय दिसतंय, तिने मेहनत केली, आणि दुसरं वाक्य तिला यश मिळाले। आता मित्रांनो, तिच्या मेहनतीचा परिणाम तिचं यश आहे। म्हणजेच काय झालं, पहिल्या वाक्यातील गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला आहे। आणि अशा प्रकारची ज्या ठिकाणी रचना असेल तर अशा वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वी अव्ययाला काय म्हणायचं, परिणामबोधक उभयान्वी अव्यय म्हणायचं। कारण पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असतो। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 परिणामबोधक। प्रश्न क्रमांक 1489 गटात न बसणारा शब्द ओळखा। या ठिकाणी पहा, भारत हा एक देश आहे, जपान हा देखील एक देश आहे, मलेशिया हे देखील एक देश आहे, परंतु युरोप काय आहे, युरोप हा खंड आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 युरोप हा गटात बसत नाही। प्रश्न क्रमांक 1490 कोणत्या राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला। आता प्रश्न येतो, देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता, तर तो आहे बालोद, आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4। प्रश्न क्रमांक 1491 धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते। या ठिकाणी पाहायचं आहे, धातुसाधित म्हणजे काय, तर क्रियापदासारखा दिसणारा, वाक्यातील क्रिया दर्शवणारा परंतु क्रियेचा अर्थ पूर्ण न करणारा शब्द, अर्थातच काय, कृदंत। आणि मित्रांनो, अशा प्रकारचं कृदंत किंवा धातुसाधित ज्या वाक्यामध्ये आलेलं असतं त्या वाक्यामध्ये एकतर दुसरं क्रियापद येतं किंवा सहाय्यक क्रियापद येऊन याचं संयुक्त क्रियापद बनतं। म्हणजे काय आपलं उत्तर असणार आहे, धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून काय बनेल, संयुक्त क्रियापद। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। याचं जर उदाहरण आपण पाहायला गेलं तर काय पाहू शकतो, तो आंबा खाऊन टाक। आता जर आपण म्हटलं तो आंबा खाऊन, तर या ठिकाणी अर्थपूर्ण होतोय का, नाही होत। कारण खाऊन हे काय झालं, अपुरी क्रिया दाखवणारं क्रियापद किंवा कृदंत किंवा धातुसाधित। आता अर्थ पूर्ण करण्यासाठी काय वापरलं पाहिजे, सहाय्यक क्रियापद। कोणतं वापरणार आपण सहाय्यक क्रियापद, टाक। म्हणजे काय झालं, खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद झालं। ठीक आहे, या प्रकारे आपण याबद्दल माहिती पाहू शकतो। प्रश्न क्रमांक 1492 दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो दक्षिणेतील अभिनेते मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 मोहनलाल। लक्षात ठेवायचं आहे, 2025चा 75वा पुरस्कार आहे तो मोहनलाल यांना देण्यात आला। 2024चा 74वा पुरस्कार आहे तो मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला। त्याच्या अगोदर 73वा 2023 साली रेखा यांना देण्यात आला, आणि 72वा 2022 साली आशा पारेख यांना देण्यात आला होता। लक्षात ठेवायचं आहे, किमान 74 आणि 75 लक्षात ठेवा। 74 मिथुन चक्रवर्ती 2024 आणि 75 दादासाहेब फाळके 2025। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1493 ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, त्यास काय म्हणतात। आता या ठिकाणी पाहायचं आहे, आपण वरच पाहिलेलं आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाचं रूप
कर्त्याचे लिंग वचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. ज्या वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नसतं त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. आणि पहिलं वाक्य काय आहे? कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. म्हणजेच काय या ठिकाणी असणार आहे? भावे प्रयोग. म्हणून आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1494. डिसेंबरमध्ये कोणत्या आफ्रिकन देशातून 8 चित्ते भारताच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात येतील? या ठिकाणी पाहायचं आहे डिसेंबर 2025 मध्ये आफ्रिकन देशातून, कोणत्या आफ्रिकन देशातून? तर नामिबिया या आफ्रिकन देशातून 8 चित्ते भारतामध्ये आणले गेलेले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 नामिबिया. तर मित्रांनो यासाठी कोणता प्रकल्प राबवण्यात येत आहे? तर त्याचं नाव आहे प्रोजेक्ट चित्ता. प्रश्न क्रमांक 1495. आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आता या ठिकाणी पहा, जेव्हा 2 किंवा अधिक शब्द त्यांच्यामध्ये असलेली उभयान्वी अव्यय किंवा प्रत्यय वगळून एकत्र जोडले जातात तेव्हा त्यांना काय म्हणायचं? त्या एकत्रित शब्दाला म्हणायचं सामासिक शब्द. आता मित्रांनो आई वडील काय असतं? आई आणि वडील, परंतु एकत्र जोडताना त्यातील आणि हा उभयान्वी अव्यय निघून गेला म्हणून या ठिकाणी हा काय झाला? सामासिक शब्द. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. समास म्हणजे काय? शब्दांची काटकसर, म्हणजेच मध्ये असलेली आणि नको असलेली पद गाळून मुख्य पद लिहिणं, एकत्र लिहिणं, याला काय म्हणायचं? समास म्हणायचं. आता यावर आणखी एक प्रश्न येतो, समासाचे प्रकार किती? समासाचे प्रकार असतात 4. अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. या ठिकाणी आई वडील हा शब्द कोणत्या समासाचा आहे असा प्रश्न येतो. या ठिकाणी आई आणि वडील एकमेकांसोबत जोडून येणारे शब्द आहेत आणि समान महत्त्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी द्वंद्व समास असणार आहे. प्रश्न क्रमांक 1496. राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या काय ठरवण्यात आली आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, राज्याच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 इतके सदस्य असू शकतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जास्तीत जास्त 500, पर्याय 4. कमीत कमी किती? 60. परंतु काही राज्य लहान आहेत, लोकसंख्या कमी आहे, त्यानुसार काही राज्यांमध्ये 60 पेक्षा कमी देखील पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 1497. ज्याच्या हातात ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? या ठिकाणी पहा, ज्याच्या हे संबंधी सर्वनाम आहे, जो जी जे पासून बनले म्हणून संबंधी सर्वनाम, आणि तो हे काय आहे? दर्शक सर्वनाम. तो ती ते हा ही हे ही काय आहेत? दर्शक सर्वनाम. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ज्याच्या आणि तो ही दोन काय आलेले आहेत? संबंधी आणि दर्शक सर्वनाम आलेले आहेत म्हणून पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1498. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? आता मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य ध्वज कसा आहे यावर प्रश्न विचारले जातात. ब्रीद वाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे पर्याय 2. आणि ध्वज विचारला तर निळ्या रंगाचा, त्याच्यामध्ये पंचकोन आहे, हाताचा पंजा आहे, काय लिहिलेलं आहे हे देखील विचारलं जातं. त्यासोबतच पहा, सेवा परमधर्म या ठिकाणी भारतीय लष्कराचं आहे आणि बहुजन सुखाय आकाशवाणीशी संबंधित आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1499. सुवर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो सुवर्ण म्हणजे सोने, आणि सोन्याचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? सुवर्ण आहे, कनक आहे, हेम आहे आणि कांचन आहे. आता कनक, हेम, कांचन यापैकी कोणता आलेला आहे पर्यायामध्ये? तर कांचन आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. कांचन हा सुवर्ण म्हणजेच सोन्याला समानार्थी आहे. ताम्र म्हणजे तांबे आणि लोह म्हणजे लोखंड, तसेच रजत म्हणजे चांदी. पुढे पहा 1500. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात? आता मित्रांनो भारताचं संविधान बनलं ते एका मसुद्यावर आधारित होतं, आणि मित्रांनो तो मसुदा बनवण्यासाठी मसुदा समिती नेमण्यात आलेली होती, आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हणायचं? भारतीय संविधानाचे शिल्पकार असं देखील म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते यावर प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला उत्तर येत असेल मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1501. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? या ठिकाणी उंटला स्त्रीलिंगी शब्द कोणता असतो? सांडणी, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1502. नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन शिल्पकार राम सुतार यांना गौरवण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलाय. तो कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि कोणाचा आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. त्यासोबतच पहा, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ. आणि 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी. प्रश्न क्रमांक 1503. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? विद्वानला स्त्रीलिंगी रूप काय असतं? विदुषी, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1504. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदं सांभाळत आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता यावर आणखी एक प्रश्न येतो की गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतात किंवा कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे, जे राज्याचे गृहमंत्री असतात तेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विचारलं तर काय नाव सांगणार? देवेंद्र फडणवीसच सांगायचं. प्रश्न क्रमांक 1505. घोडा या शब्दाचे अनेकवचन काय होईल? या ठिकाणी पहा, घोडा हा काय आहे? आकारांत पुल्लिंगी नाम आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन आहे ते एकारांत होतं. उदाहरणार्थ घोडा, घोडे, गोळा, गोळे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? घोडाचं घोडे, पर्याय 3. गोळा असता तर गोळे, आकारांतचं एकारांत. प्रश्न क्रमांक 1506. लोकसभेचे सभापती कोणाकडून निवडले जातात? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 93 नुसार लोकसभेचे सभापती आहेत ते लोकसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात किंवा बहुमताने निवडून दिले जातात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेचे सभापती कलम 93 नुसार सदस्यांद्वारे निवडले जातात. परंतु मित्रांनो, नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 1507. सून या शब्दाचे अनेकवचन ओळखा. आता सून हा काय आहे? अकारांत स्त्रीलिंगी नाम आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आहे ते नेहमी आकारांत होतं. सूनचं सुना, बागचं बागा. लक्षात ठेवायचं आहे, सूनचं सुना, पर्याय 1. अकारांतचं आकारांत. प्रश्न क्रमांक 1508.
पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? मित्रांनो, पानिपतचे 3 युद्ध झाली. पहिलं 1526 बाबर आणि इब्राहिम लोदी. दुसरं 1556 अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच हेमू. आणि तिसरं 1761 मराठे आणि अहमदशाह अब्दाली. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पानिपतचे तिसरे युद्ध आहे ते मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालेलं होतं, म्हणजेच पर्याय 1. पहिलं युद्ध 1526 बाबर इब्राहिम लोदी, जिंकलं कोण? बाबर. दुसरं युद्ध 1556 अकबर आणि हेमू, जिंकलं कोण? अकबर. आणि तिसरं युद्ध 1761 मराठे आणि अहमदशाह अब्दाली, जिंकलं कोण? अहमदशाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 1509 परत बघा. त्यासोबतच मित्रांनो काही वेळा अहमदशाह अब्दाली म्हटलं जाईल किंवा अफगाण असं देखील म्हटलं जाईल. अफगाण होता, अहमदशाह अब्दाली अफगाण होता, त्यामुळे अहमदशाह अब्दाली ऐवजी अफगाण असं देखील दिलेलं असू शकतं. प्रश्न क्रमांक 1509 पांढरा या विशेषणाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, पांढरा हा शब्द काय दाखवतोय? एखाद्या वस्तूचा रंग दाखवतोय. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी रंग, चव, आकार याबद्दल माहिती देण्यासाठी विशेषण आलेलं असेल तर त्याला म्हणायचं गुणविशेषण. रंग दाखवला तर गुणविशेषण, आकार दाखवला तर गुणविशेषण आणि चव दाखवली तरी देखील गुणविशेषण. उदाहरणार्थ गोड, गुणविशेषण. या ठिकाणी पांढरा रंग आहे म्हणून हे देखील गुणविशेषण, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1510 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 दिल्ली. लक्षात ठेवायचं आहे, सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. आता पुढे तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतोय. जर तुमच्यापैकी कोणाला उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 1511 पसरणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, पसरणे म्हणजेच काय? मोठे होणे किंवा विस्तारणे. पसरण्याला समानार्थी विस्तारणे. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? लहान होणे, कमी होणे किंवा आकुंचन पावणे, अर्थातच आक्रसणे. पसरणेला विरुद्धार्थी आक्रसणे, म्हणजे पर्याय 2. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली एक पट्टी दिसत असेल, दररोज 50 प्रश्नांची टेलिग्राम क्विज. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज एक विषय देत आहोत आणि त्या विषयावर 50 प्रश्नांची क्विज देखील सोडवायला देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी दररोज 50 महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर तुम्हाला दररोज सराव करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि त्यांची दिलेली माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.